नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी। एक मोठी बातमी आहे। जपान म्हणजे रिंग ऑफ फायर आणि आता जपान पुन्हा एकदा हादरलंय ते भूकंपाच्या धक्क्यानं। जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले। खरं तर जपान म्हणजे जगातील सर्वात भूकंप प्रवण देशांपैकी एक आहे। जगातील 6 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे सुमारे 1/5 भूकंप एकट्या जपानमध्ये होतात आणि इथं दरवर्षी सुमारे 1,500 भूकंपांचे धक्के जाणवतात। जपानच्या किनारपट्टीजवळ 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झालाय। NHK-नं हा सुनामीचा इशारा असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। इवाते प्रांत आणि होक्काइडोच्या काही भागांमध्ये 3 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जात आहे आणि या सुनामीच्या लाटा देखील इवातेमध्ये तात्काळ पोहोचण्याची देखील शक्यता आहे। परिस्थिती गंभीर आहे, पण त्यावर जपान सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे। जपान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलंय। जपानच्या उत्तर नागानो प्रांतामध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपत्कालीन बैठक देखील बोलावलेली आणि हाय अलर्ट सगळीकडे जारी करण्यात आलाय। सर्वात ताजी आणि महत्त्वाची माहिती हीच आहे की काल एप्रिल म्हणजेच कालच्या किंवा याच्या आधीच्या 2-3 तारखांमध्ये जर आपण पाहिलं तर जपानमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात। नागानो भूकंप जो काल या जपानमध्ये झाला त्याची तीव्रता होती 5 रिश्टर स्केल आणि दुपारी 1:20 जी जपानची स्थानिक वेळ आहे त्यावेळी तो भूकंप झाला। त्याचं ठिकाण होतं मध्य जपानमधील नागानो प्रांतातली ओमाची शहर। ते 10 किलोमीटर खोलीवर जपानी स्केल ज्याला आपण म्हणतो की 1 ते 7 स्केलवर उच्च 5 तीव्रता अशी या भूकंपाच्या तीव्रतेची झटके यावेळी जाणवले। या पातळीवर आधाराशिवाय चालणं कठीण होतं। अशा वेळी आधार घेऊनच तुम्ही खरं म्हणजे हालचाल करू शकता। घरात असाल तर घरातच थांबायला हवं, जर तुम्ही बाहेर रस्त्यांवर असाल तर कुठेतरी आडोशाला तुम्हाला थांबावं लागेल। सुनामीचा धोका नाहीये तुर्तास जरी असं म्हटलं गेलं तरी देखील या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जपानमधील संकट व्यवस्थापन कक्षाद्वारे या ठिकाणी बारकाईनं त्यावर लक्ष ठेवलं गेलेलं आहे। एकंदरीतच आपल्याला आठवत असेल की 26 मार्च म्हणजे मागच्या महिन्यामध्येच होन्शू जवळ भूकंप झाला होता आणि त्याची तीव्रता होती 6.2 रिश्टर स्केल आणि जपानच्या मुख्य बेट म्हणजेच होन्शू जे बेट आहे त्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ 10 किलोमीटर खोलीवर तो भूकंप झाला होता। अर्थात यामध्ये मोठ्या काही नुकसानीची आत्तापर्यंतची तरी पुढे बातमी आलेली नाहीये, पण 6 जानेवारी असेल किंवा मार्च मधला भूकंप असेल किंवा आत्ता एप्रिल मधला कालचा, या तिन्ही भूकंपांचा विचार केला तर कोणत्याही परिस्थितीत जपानमध्ये आत्ता हाय अलर्ट जारी करणं हेच सोयीस्कर आहे आणि त्याच दृष्टीनं सरकारनं ही पावलं उचललेली आहेत। पाहत रहा LS मराठी।